नमस्कार. माझं नाव शब्बीर शेख शेख. शालेय व्यवस्थापन पदविका शिक्षणक्रमचा विद्यार्थी. माझ्या कृती संशोधनाचा विषय आहे इयत्ता 5वीतील अप्रगत विद्यार्थ्यांना मराठी हस्ताक्षर सुधारण्यासाठी उपाययोजना करताना येणाऱ्या समस्या व त्यावर कार्यक्रमांचे विकसन व परिणामकारकतेचा अभ्यास. मला या कृती संशोधनासाठी श्रीमती प्रोफेसर डॉक्टर सुषमाला गुलाबराव देशमुख यांनी खूप चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं. माझ्या अभ्यासाचं केंद्र होतं गेनबा सोपानराव मोजे अध्यापक महाविद्यालय, वळमुखवाडी, पुणे. शैक्षणिक वर्ष 2020-21 या शैक्षणिक वर्षात मी हा कृती संशोधनाचा अभ्यास पूर्ण केला. विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास हा शिक्षण क्षेत्रातून साधला जातो हे सगळ्यांनाच माहीत आहे. शाळा हा समाजाचा एक महत्त्वाचा घटक मानला जातो आणि शाळेतूनच आदर्श व्यक्तिमत्त्वाची जडणघडण होत असते. विद्यार्थी हा समाज, शाळा या घटकातून शिकत असतो. वेगवेगळ्या स्तरावरच विद्यार्थ्याचे ज्ञानग्रहण होत असते. प्राथमिक स्तरापासून मराठी विषय हा सगळ्यांना कंपल्सरी आहे. व्यक्तिमत्व विकासात भाषा ही महत्त्वाची असते. अभ्यासक्रमात मराठी भाषा ही राष्ट्रभाषा, द्वितीय व तृतीय भाषा म्हणून अनिवार्य विषय झालेला आहे. या विषयाचे महत्त्व गृहीत धरता त्याचे अचूक ज्ञान शालेय विद्यार्थ्यांना होणे आवश्यक आहे. म्हणून एखादी भाषा जर अचूक शिकायची असेल तर तिचे व्याकरण व शास्त्रशुद्ध नियम शिकणे हे महत्त्वाचे ठरते. भारत हा विकसनशील देश म्हणून ओळखला जातो, सर्वांनाच माहीत आहे. अशा परिस्थितीत सर्वात जास्त खर्च हा शिक्षण क्षेत्रावरच होत आहे. शालेय परिसरात वावरताना अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होत असतात. या समस्यांचा अभ्यास करून त्यावर उपाययोजना करणे आवश्यक असते. मी कर्नल भगत इंग्लिश स्कूल खडकी येथे इयत्ता 5वीच्या विद्यार्थ्यांना मराठी विषयाचे अध्यापन करताना व्याकरणाचा प्रभावी वापर करून लेखन करताना विद्यार्थ्यांच्या काही समस्या संशोधकाच्या लक्षात माझ्या लक्षात आल्या आणि वर्गातील अत्यल्प विद्यार्थी परीक्षेत अचूक लेखन करतात हे मला दिसून आले. शब्दलेखन, परिच्छेद लेखन, चित्रावरून लेखन, कथा लेखन, प्रश्नपत्र निर्मिती, निबंध लेखन, जे विद्यार्थी वर्गपाठ, गृहपाठ करतात तसेच परीक्षेत शब्दलेखन, परिच्छेद लेखन, चित्रावरून लेखन, कथा लेखन, प्रश्न निर्मिती, निबंध लेखन वगैरे करतात, त्यातील चुका दुरुस्त करून जास्तीत जास्त विद्यार्थी सुंदर, शुद्ध, निर्दोष कसे लेखन करतील यावर मी भर दिला. मला संशोधनाची गरज वाटली कारण पहा, मानवाच्या आत्मप्रकटीकरणाचे महत्त्वाचे साधन म्हणजे भाषा आहे. आकलन होण्यासाठी भाषेचे व्याकरण समजले पाहिजे. इथे मी एक उदाहरण देऊ इच्छितो. आपण आंबे खाल्ले असतील, पण पर्टिक्युलर रत्नागिरीचा हापूस आंबा, अमुक ठिकाणचा अमुक आंबा तो गोडच आहे किंवा रत्नागिरीच्या हापूस आंब्याची चवच वेगळी, हे जोपर्यंत आपण आस्वाद घेत नाही, आपण तो आंबा खात नाही, तोपर्यंत आपण त्या आंब्याबद्दल बोलू शकत नाही. म्हणजे जोपर्यंत आपण आस्वाद घेतला तरच आपण त्या गोष्टीबद्दल सांगू शकतो. इथेच तसंच आहे. जोपर्यंत तुम्हाला त्या गोष्टीचं आकलन होणार नाही तोपर्यंत तुम्हाला ती भाषा कळणार नाही. मराठी भाषेतील शब्दांच्या ओळखण्यावर भर देता आला पाहिजे, म्हणून प्रस्तुत कृती संशोधनाची गरज मला वाटली. भाषेचे व्याकरण ज्ञात झाले म्हणून आकलन नीट झालेले नसेल तर उपाययोजना येत नाही. जर तुम्हाला पुस्तकाबद्दल जर माहीत नसेल, जर पुस्तकाची तुम्हाला आवड नसेल, पुस्तकाचं आकलन तुम्हाला झालं नसेल तर तुम्हाला ते व्याकरण शिकता येणार नाही किंवा सांगता येणार नाही. त्यामुळे लेखन कौशल्य, संभाषण कौशल्य परिणामकारक होत नाही, ही मूलभूत गरज वाटली. विद्यार्थ्यांचे शुद्ध लेखन, व्याकरणातील संकल्पना स्पष्ट व्हाव्यात, तसेच संकल्पना समजण्यास सोप्या जाव्यात, यासाठी मला संशोधनाची गरज वाटली. विद्यार्थ्यांना शुद्ध हस्ताक्षर लेखन, वाचन, संभाषणबद्दल अभिरुची निर्माण व्हावी म्हणून मी वेगवेगळ्या कृतीपत्रिका त्यांना दिलेल्या होत्या. मराठी भाषेची गोडी तसेच भाषेवर प्रभुत्व येण्यासाठी प्रस्तुत कृती संशोधनाची मला गरज वाटली. या संशोधनाचं महत्त्व असं आहे की मानवाच्या प्रकटीकरणाचे महत्त्वाचे साधन म्हणजे भाषा. जसं मी सांगितलं, मानव हा आपल्या भावभावनांची, विचारांची देवाणघेवाण करण्यासाठी भाषेचा वापर करतो. मानव आपल्याला जन्मापासून जी भाषा ऐकतो, बोलतो ती आपली मातृभाषा असे समजतो. राष्ट्रीय स्तरावर व्यवहार करण्यासाठी, देशात संवाद साधण्यासाठी मराठी भाषेचं महत्त्व खूप आहे आणि ही मराठी भाषा शुद्ध व स्पष्ट बोलण्यासाठी आणि शुद्ध लिहिण्यासाठी मी हा
मी हे कृती संशोधन निवडले. दिलेल्या विषयावर शब्दलेखन, परिच्छेद लेखन, चित्रावरील लेखन, कथालेखन, प्रश्ननिर्मिती, निबंध लेखन करायचे असते. उत्तम शुद्ध लेखन, परिच्छेद लेखन, कथालेखन, प्रश्ननिर्मिती, निबंध लेखन करण्यासाठी व्याकरणाची गरज असते. व्याकरण हा भाषेचा पाया आहे. कोणतेही लेखन करताना येणाऱ्या समस्या दूर होतातच, परंतु त्याचबरोबर मराठी वाचन, शुद्ध लेखन, संभाषण कौशल्यांचा विकास होतोच होतो. या संशोधनाची उद्दिष्टे अशी आहेत. इंग्रजी माध्यमातील इयत्ता 5वीच्या अप्रगत विद्यार्थ्यांना मराठी विषयातील हस्ताक्षर चाचणी घेणे व चुकांचा शोध घेणे हे मी केले. या विद्यार्थ्यांचं असं आलं की हे विद्यार्थी अगोदर CBSE बोर्डला होते, त्यानंतर हे विद्यार्थी स्टेट बोर्डला आले आणि CBSE बोर्डला असताना यांना मराठी भाषेचं ज्ञान जास्त नव्हतं. त्यांच्या प्रायमरी लेवलला त्यांना या भाषेचं जास्त ज्ञान दिलं गेलं नव्हतं CBSE बोर्ड असल्यामुळे. पण जसे स्टेट बोर्ड आले तर यांना मराठी भाषा काय आहे, मराठी भाषेचे वर्णमाला काय असतात आणि शब्द कसे तयार होतात, शुद्ध कसे लिहायचे या गोष्टींच्या अडचणी येत होत्या. त्यासाठी या अप्रगत विद्यार्थ्यांना मी मराठी विषयातील हस्ताक्षर चाचणी घेतली आणि त्यांच्या समस्यावर मी उपक्रम निर्मिती केली. इंग्रजी माध्यमातील इयत्ता 5वीच्या या अप्रगत विद्यार्थ्यांना मराठी विषयातील हस्ताक्षर चाचणी घेऊन त्यांच्या समस्यावर अंमलबजावणी केली आणि मराठी विषयातील हस्ताक्षर चाचणी घेतल्यानंतर समस्यावर आधारित संशोधक निर्मिती उपक्रमाची परिणामकारकता तपासली. या संशोधनाची परिकल्पना अशी होती की इयत्ता 5वीच्या अप्रगत विद्यार्थ्यांना मराठी विषयातील हस्ताक्षर सुधारणे व समस्यांवर पारंपरिक पद्धतीने केलेल्या अध्यापनाच्या परिणामस्वरूप पूर्व संपादन कसोटीतील गुणांच्या मध्यमानाच्या तुलनेत कृतीपत्रिकांच्या परिणामस्वरूप उत्तर संपादन कसोटीतील गुणांच्या मध्यमानात 0.01 सार्थकता स्तरावर फरक असणार नाही. पुढे इयत्ता 5वीच्या या अप्रगत विद्यार्थ्यांना मराठी विषयातील हस्ताक्षर सुधारणे व समस्यावर पारंपरिक पद्धतीने केलेल्या अध्यापनाच्या परिणामस्वरूप पूर्व संपादन कसोटीतील गुणांच्या मध्यमानाच्या तुलनेत कृतीपत्रिकांच्या परिणामस्वरूप हे संपादन गुणांच्या मध्यमानातून 0.01 सार्थ फरक दिसून येईल. याच्या कार्यात्मक व्याख्या अशा होत्या की इयत्ता 4थीचा अभ्यासक्रम पूर्ण करून इयत्ता 5वीत मराठी विषय द्वितीय तृतीय भाषा विषयाचे अध्ययन करणारे परंतु मराठी भाषा लेखी परीक्षेत कमी गुण प्राप्त करणारे विद्यार्थी म्हणजे इयत्ता 5वीचे अप्रगत विद्यार्थी. हे महाराष्ट्र राज्य प्राथमिक स्तरातील इयत्ता 5वीचा वर्ग होय. हा महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळ पुणे यांच्याद्वारे राबवला जाणारा इंग्रजी माध्यमातील प्राथमिक स्तरातील इयत्ता 5वीचा प्रथम भाषा विषय. कृतीपत्रिका अध्ययनादरम्यान व अध्यापनापश्चात अध्ययन अधिक चांगले होऊन त्याचे दृढीकरण होण्यासाठी विद्यार्थ्यांना काही कृती करण्यासाठी छापील किंवा हस्तलिखित तयार पत्रके म्हणजेच कृतीपत्रिका दिल्या. उपक्रमांच्या कृतीपत्रिका वापरणे विद्यार्थ्यांच्या संपादन झालेल्या संख्यात्मक वाढ म्हणजेच परिणामकारक झाली. संशोधनाची व्याप्ती मर्यादा अशी होती की प्रस्तुत संशोधन हे महाराष्ट्र राज्यातील इंग्रजी माध्यमातील इयत्ता 5वीच्या महाराष्ट्र राज्य मंडळाच्या सर्व विद्यार्थ्यांना उपयुक्त होईल आणि मराठी विषय शिक्षकांना हे मार्गदर्शक ठरेल. प्रस्तुत संशोधन हे इयत्ता 5वीच्या शब्द ओळख हस्ताक्षर सुधारणे या घटकापुरतेच आहे आणि प्रस्तुत संशोधन हे कर्नल भगत इंग्लिश स्कूल या शाळेपुरतेच मर्यादित होते. प्रस्तुत संशोधन हे इयत्ता 5वीच्या 20 विद्यार्थ्यांपुरतेच मर्यादित आहे आणि प्रस्तुत संशोधन हे शैक्षणिक वर्ष 2020-21 या वर्षाकरिताच मर्यादित आहे. यासाठी मी एकल गट अभिकल्प आणि प्रायोगिक पद्धतीचा वापर केला. या प्रस्तुत संशोधनासाठी खडकी कर्नल भगत इंग्लिश स्कूल येथील इयत्ता 5वीच्या विषयाचे अध्ययन करणाऱ्या विद्यार्थ्यांना मी याच्यामध्ये घेतलेलं आहे आणि त्यानंतर मी प्रस्तुत संशोधनात कर्नल भगत इंग्लिश स्कूलच्या 5वीच्या मराठी विषयाचे अध्ययन करणाऱ्या 20च विद्यार्थ्यांना याच्यामध्ये मी संभाव्यता नमुना निवड म्हणून त्यांची निवड केली होती. यासाठी मी एकल गट पूर्व उत्तर चाचणी अभिकल्पाची निवड केली आणि प्रस्तुत संशोधनात आधार सामग्री गोळा करण्यासाठी संपादन चाचणी, पूर्व चाचणी, उत्तर चाचणी यांचा वापर केला. तसेच मी ऑनलाईन एज्युकेशनचा तंत्रज्ञानाचा वापर करून म्हणजे झूम मीटिंगद्वारे त्यांना या गोष्टींचं मी ज्ञान देण्याचा प्रयत्न केला. प्रस्तुत संशोधनासाठी मी टी परीक्षिका व संख्याशास्त्रीय साधनांचा वापर केला.
ह्यासाठी मी माहिती गोळा करण्यासाठी मी मध्यमान, प्रमाण विचलन, आलेख याची परीक्षिका यांचा वापर केला. माहिती गोळा करण्यासाठी आणि विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी मी झूम मीटिंगद्वारे विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना ऑनलाईन टेक्नॉलॉजीद्वारे त्यांना मी या गोष्टी शिकवण्याचा प्रयत्न केला. याचा निष्कर्ष असा आला की इयत्ता 5वीच्या अप्रगत विद्यार्थ्यांना शब्दांची ओळख याचे उपयोजन करण्यासाठी वापरलेल्या कृतीपत्रिका प्रभावी आणि अधिक परिणामकारक असल्याचे मला आढळून आले. कृतीपत्रिकेमुळे विद्यार्थ्यांचा मराठी वाचन, लेखन आणि संभाषण कौशल्यात वाढ झालेली मला आढळली. कृतीपत्रिका पूर्ण करून तपासून घेत असल्यामुळे होणाऱ्या चुकांची दुरुस्ती करणे वेळेत शक्य झाले मला. कृतीपत्रिकेच्या वापरामुळे विद्यार्थ्यांचे हस्ताक्षर सुधारले असे मला आढळून आले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांच्यातील क्षमता कौशल्य विकसनासाठी नवनवीन अध्यापन तंत्रे वापरण्यात यावी असं मला वाटतं. नवीन अध्यापन तंत्रे वापरून अध्यापन करण्यासाठी शिक्षकांना शाळांनी प्रशिक्षण द्यावे, ट्रेनिंग द्यावे असं मला वाटतं. विद्यार्थ्यांना लेखन कौशल्याचा सराव द्यावा असे देखील मला वाटतं. धन्यवाद.